रामकृष्ण हरी। सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हृदयापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज गुरुपौर्णिमा आणि याच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून देखील संबोधलं जातं। पण ते का बरं, नक्की हे वेदव्यास महर्षी आहेत तरी कोण? तर आज आपण ते सारे जाणून घेऊयात। पराशर नावाचे एक ब्रह्मचारी साधू संत होते। आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि साधनेमध्ये तल्लीन होण्याकरिता ते वनामध्ये गेले। अनेक वर्ष भगवंताच्या साधनेमध्ये तल्लीन असणारे हे पराशर ऋषी जेव्हा साधनेमध्ये मग्न होते, त्यांना असा एक योग जुळून येताना दिसला की आज सायंकाळी 6:10 जर कोणत्या महिलेला गर्भ राहिला तर तिच्या पोटी येणारं लेकरू अवघ्या विश्वाचं भलं करणारा, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत त्याची कीर्ती अबाधित राहणारा आणि अध्यात्माची साथ घालणारा निर्माण होणार आहे। मग आता हे सांगायचंय कोणाला तरी, ते आपल्या वनातून साधनेतून बाहेर येतात। ते पाहतात की कोणता मनुष्य भेटतोय का की ज्याला ते सांगू शकतील, परंतु त्यांना कोणताही मनुष्य दिसेना। ते चिंतित झाले, पण म्हणतात ना, संत असे असतात, आपल्या समाजाचे हित करण्याकरिता सर्वसामान्य सजीवांना भगवंताची कास घालण्याकरिता ते आपल्या सर्वस्वाचा, आपल्या साधनेचा त्याग करायला मागे पुढे पाहत नाहीत। मग ते साधू, ते पराशर ऋषी नदी किनारे आले। इकडे तिकडे पाहतात, त्यांना कुठेही मनुष्य वस्ती दिसत नाही। तेवढ्याच त्यांच्या नजरेस एक युवती दिसली। ती होडीमध्ये बसलेली आहे। ते तिच्या जवळ जाता येते आणि विचारतात, तुम्ही इथं का बसला? त्यावेळेस ती सांगते, मी यात्रेकरूंना या किनाऱ्यावरून नदीच्या त्या किनाऱ्यावर घेऊन जात असते। हा आमचा व्यवसाय आहे। हे ऐकता क्षणी पराशर ऋषी तिला म्हणतात की मला देखील दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जा। आता विलंब करण्यामध्ये अर्थ नाहीये। ते त्या होडीमध्ये बसले आणि ज्या वेळेस ती होडी त्या नदीच्या मध्यभागी आली त्यावेळेस पराशर ऋषी म्हणतात, अगं ऐक ना, आता एक असा योग जुळून येतोय, जर कोणत्या महिलेला गर्भधारण झाला तर तिच्या पोटी जन्माला येणारा मुलगा अवघ्या विश्वाचं भलं करणारा, अध्यात्माची साथ घालणारा आणि सूर्य चंद्र तारे असेपर्यंत त्याची कीर्ती अबाधित राहणारा जन्माला येणार आहे। हे सगळं ऐकल्यानंतर ती युवती म्हणते, मी यामध्ये काय सहायता करू शकते? त्यावेळेस पराशर ऋषी म्हणतात, आता पाहायला गेलं तर कुठेही पुरुष नाही, कुठेही स्त्री नाही, आपण दोघेच आहोत आणि आपल्या समागमनातून जर कोणता पुत्र जन्माला आला तर अवघ्या विश्वाचं भलं करत, तर तुझी यामध्ये सहमती हवी आहे। ती म्हणते, अहो सर्व ठीक आहे, तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला माझ्या वडिलांची आठवण येते, तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये त्या भावना देखील निर्माण होत नाहीत। त्यावेळेस पराशर ऋषी योग साधनेने आपलं संपूर्ण शरीर पूर्णपणे एका राजकुमारासारखं सुकोमल करतात। हे पाहता क्षणी, अहो तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला मनामध्ये एक वेगळं आकर्षण निर्माण होतंय खरं, पण मी मत्स्यकन्या आहे, माझ्या संपूर्ण शरीराला माशांची दुर्गंध येते। त्यावेळेस ते आपल्या योग साधनेच्या बळावर पराशर ऋषी तिला योजन गंधा करतात। तिच्या संपूर्ण शरीरात सुगंधाने भरलेला असतो। ती म्हणते, अहो सर्व ठीक आहे, पण आता पाहायला गेलं इथं सर्वत्र प्रकाश आहे आणि या प्रकाशामध्ये मी आपल्याशी समागम कसा करू शकेल? त्यावेळेस पराशर ऋषी आपल्या योग साधनेच्या बळावर सर्वत्र धुकं निर्माण करतात। आता सर्व गोष्टी झाल्या, पुन्हा ती म्हणते युवती, अहो ठीक आहे ना, तुम्ही हा योग साधताल देखील आणि माझ्या पोटी येणाऱ्या पुत्राला आपण सोबत घेऊन जाताल देखील, परंतु त्यानंतर माझ्यासोबत विवाह तरी कोण करेल? त्यावेळेस पराशर ऋषी तिला म्हणतात, जरी तुझ्या पोटी पुत्र जन्माला आला तरी पण तुझं कौमार्य अबाधित राहील, पूर्ववत होऊन जाईल। हे सगळं ऐकल्यानंतर पराशर ऋषींच्या विचारांना सहमत होते आणि त्या दोघांच्या सांसारिक व्यवहारातून जो पुत्र जन्माला आला ते म्हणजे वेदव्यास महर्षी आहेत बरं। आणि या वेदव्यास महर्षींना द्वैपायन म्हणून संबोधलं जातं। का? तर तो मुलगा एका वर्षासाठी एका द्वैप नावाच्या बेटावर ठेवण्यात आला आणि नंतर ज्यावेळेस तो चालण्याचा योगाचा झाला त्यावेळेस त्या पुत्राला घेऊन पराशर ऋषी हिमालयामध्ये घेऊन जायला लागले। त्यावेळेस ती युवती म्हणती, तुम्ही याला घेऊन चाललाय, पण माझी काही झालं तरी माझ्या पोटी जन्माला आलेले लेकरू आहे, पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व वीस आहे, माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल ममता आहे। त्यावेळेस ते पुत्र म्हणतो, आई ज्या वेळेस तू माझी आठवण काढशील ना, तत्क्षणी मी तुझ्या सेवेमध्ये नक्की तत्परतेने उभा राहील। आणि मग तो पुत्र आपल्या वडिलांसोबत म्हणजे पराशर ऋषींसोबत हिमालयामध्ये निघून गेला। आणि हा पुत्र दुसरा तिसरा कोणी नाही तर वेद व्यास महर्षी, ज्यांनी 4 वेद लिहिले, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद, ज्यांनी 18 पुराणं लिहिली, ज्यांनी 64 ग्रंथ लिहिले, ज्यांनी महाभारत लिहिलं, या संपूर्ण अध्यात्माची कास तुमच्या माझ्या हृदयामध्ये उतरवणारे ते म्हणजे वेद व्यास महर्षी। आणि याच वेद व्यास महर्षींच्या नावावरून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून संबोधलं जातं। आणि अशा गुरुपौर्णिमेला आज आपल्याला ज्यांच्या मूळ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते त्यांची महती ऐकायला भेटली। तर आपल्या सर्वांना आजची माहिती कशी वाटली ते आपण नक्की आपला अभिप्राय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। रामकृष्ण हरी।